हे गाईज, कसे आहात? तर आज आहे कर्नाटकी बेंदूर, जो कोल्हापूरमध्ये करतात, सगळे कर्नाटकमध्ये करतात. आणि तुम्हा सर्वांना कर्नाटकी बेंदूरच्या खूप खूप शुभेच्छा. तर 2 दिवस ब्लॉग अजिबातच केला नाही, कारण की सियाराची तब्येत बरी नव्हती. तिला ताप खूप आला होता 2 दिवस. आज जरा खेळायला लागले, दवाखान्यातनं वगैरे आणलं होतं तिला. आज खेळायला इथे काय करूया. ओ माय गॉड, काय शेवल बरं थांब, मला ताप आलेला म्हणून सांगा. ताप आलेला मला सांग हाय कर हाय कर हाय हाय करा हाय हाय करा. आणि आज एनर्जी आली तिला. खूप ताप आला होता रात्री, 2 दिवस तापान फणफण होती. औषध वगैरे 2 दिवस दिल्यानंतर आज कमी आला. आज सकाळपासून खेळायला लागली ती. है ना छान, खेळालीस की नाही? तर आज गुरुवार आहे आणि उपवास पण आहे माझा. तसं नाही करायचं. तर आज बेंदूर आहे, तर स्पेशल काय करायचं आहे? गोड संध्याकाळी जेवणात करणार आहे, कारण की उपवास असल्यामुळे आता नाही नैवेद्य दाखवता येणार. संध्याकाळीच करणार. काय करणार ते मग नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. शेराचं झाले, आवरला तिचा नाश्ता झाला, तिला औषध घातलं, पण झोपत नाहीये ती. जुजू आला नाही तुला? जुजू नाही आलं? शोनो. तर माझं पण घरातलं सगळं आवरलंय. कपडे फक्त धुवायचे राहिले, तर ते जाऊन जरा कपडे धुते. तिला झोपवायचं म्हटलं पण झोपत नाहीये ती. आता खाली खेळायला देते, तिच्या आजोबांसोबत खेळत बसते ती आणि मी आवरते मग. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. इथे अशी मस्त अशी पूजा मांडली होती बेंदूर आहे म्हणून, आणि नैवेद्य वगैरे पण माझा दाखवून झाला होता. स्वयंपाक वगैरे तुम्हाला सांगितलंच होतं की माझा उपवास आहे, संध्याकाळी करणार होते म्हणून. इथं पहिल्यांदा मी स्वतः पुरणपोळी केली होती. बेंदुराच्या पुरणपोळ्या करायच्या होत्या म्हणून मी पुरणपोळी कधी केली नव्हती, पहिल्यांदाच केली. बाकी सगळं करत होते की भाजी आमटी वगैरे कटाची सगळं करते मी, पण पोळ्या आई करतात. पण ह्या वेळेला पोळ्या पण मीच केल्या, सगळं स्वयंपाक मीच केला होता. तर बघा, कटाची आमटी, बटाटा भाजी, भात केला होता आणि गुळवणी केली होती, आमरस केला होता, सांडगे पण भाजले होते आणि मस्त असा जे स्वयंपाक झाला होता. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.